दिनांक 6 सप्टेंबर ते दिनांक 8 सप्टेंबर इथे या दरम्यान लखनौ येथे जे सिटी मॉन्टेसरी स्कूल आहे तिथे एक वर्ल्ड लेव्हल कॉन्फरन्स अरेंज करण्यात आली होती। एक लीडरशिप कॉन्फरन्स होती, ती इंटरनॅशनल कॉन्फरन्स। यामध्ये जवळपास जगातील 9 देशांनी पार्टिसिपेट केलं होतं। त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, UK, USA, नेपाळ, श्रीलंका, भारत तर होताच, त्याचबरोबर फिनलँड, अशा अनेक देशांनी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं। आणि त्या 3 दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये विविध देशांमध्ये कशी एज्युकेशन सिस्टीम आहे किंवा कोणत्या प्रकारे मुलांना एज्युकेशन दिलं जातं, काही ठिकाणी गव्हर्नमेंटने पूर्ण एज्युकेशन ताब्यात घेतलं असल्यामुळे संपूर्ण करिक्युलम ठरवणे असेल, टीचर्स अपॉइंटमेंट असेल किंवा टीचर्स ट्रेनिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी ही गव्हर्नमेंट करते। आपल्याकडे सिस्टीम वेगळी आहे की आपल्याकडे स्कूल मॅनेजमेंटला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। तर अशा खूप चांगल्या विचारांची देवाणघेवाण ह्या 3 दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये करण्यात आली आणि मला खूप आनंद होतोय की अशा कॉन्फरन्सला मी तिथे अटेंड करू शकले। तर आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांनी एक अवॉर्ड आणि फेलोशिप असं एक डिक्लेअर केलं होतं की ज्या लोकांनी शाळेमध्ये काही इनोव्हेटिव्ह काम केलेलं आहे का, अशा लोकांनी तो फॉर्म भरून द्यायचा होता। आणि फ्रायडेला जेव्हा आम्हाला तो फॉर्म मिळाला तर त्यावेळेस मी सहज आपल्या स्ट्रॉबेरीमध्ये जो आम्ही एक सोशल क्लब फॉर्म केलेला आहे, आम्ही काय करतो आता लायन्स क्लब, रोटरी क्लब, हे अशा वेगवेगळे सोशल क्लबची ते नावं आपण ऐकून असतो, पण ही छोटी मुलं याचं सदस्य होऊ शकत नाही। पण मुलांमध्ये सामाजिक विषमतेचं भान यावं किंवा समाजसेवेचं भान हे लहानपणापासून जर रुजलं तर मोठं झाल्यानंतर ते नक्कीच एक खूप भरीव कार्य करू शकतील असा माझा विश्वास आहे। आणि म्हणून आम्ही मुलांचा एक सोशल क्लब इथे फॉर्म केलेला आहे आणि त्या क्लबच्या अंतर्गत आम्ही मुलांकडनं थोडं कॉन्ट्रीब्युशन घेत असतो ताकी त्यांनाही स्वतःची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये जाणवावी। आणि स्कूल बाकीचा जो आहे खर्च तो स्कूल करत असते, पण मुलांच्या समोर आम्ही काही सामाजिक ऍक्टिव्हिटी, सोशल ऍक्टिव्हिटीज ह्या घेतो। जसे आम्ही दिवाळीच्या वेळेस खांडगाव येथे स्वयंप्रेरित संस्थेमध्ये मुलांना घेऊन गेलो, त्या मुलांबरोबर आम्ही दिवाळी साजरी केली। किंवा एक वेळेस बालदिनच्या वेळेस त्या मुलांना आम्ही इथे बोलवलं होतं, त्या मुलांना आम्ही सायकल डोनेट केली। किंवा आता मध्ये दिवाळीच्या वेळेस परत आपण मुलांना घेऊन गेलो, त्या मुलांना आम्ही तबला दिला। त्याप्रमाणे जे कळसकर गुरुजींच्या घरामध्ये ज्या गरीब घराण्यातल्या किंवा बॅकवर्ड क्लासमधल्या ज्या मुली राहतात, 30 मुली राहतात, त्या मुलींना आम्ही 1-2 वेळा स्कूलमध्ये फंक्शनला बोलवलं होतं। त्यांना स्वेटर्स, ब्लँकेट्स असं भेटवस्तू आम्ही मुलांच्या समोर तिथे दिली। शिक्षक दिनाच्या वेळेस आम्ही परिसरातील शिक्षकांना बोलून त्यांचा आम्ही सत्कार केला आपल्या मुलांच्या समोर। त्याचप्रमाणे माझ्या वाढदिवसाच्या वेळेस सुद्धा आपण अंगणवाडीच्या ज्या आहे टीचर्स आहेत त्यांना आपण सतरंजी असेल, टेबल खुर्ची असेल असं आपण गिफ्ट दिलं होतं। राखी पौर्णिमेच्या दिवस आम्ही आपल्या स्कूलची मुलं स्लम एरियात झोपडपट्टीत घेऊन गेलो, आपल्या मुलांनी त्या मुलांना राखी बांधली किंवा त्या मुलींनी आमच्या मुलांना राखी बांधली। अशा प्रकारची ज्यावेळेस आपण एक ऍक्टिव्हिटी ह्या मुलांना इन्व्हॉल्व करून घेतो तर त्यावेळेस एक त्यांना जाणीव असते की अरे झोपडपट्टीमध्ये किती गरीब घराण्यातली मुलं राहतात, त्यांना धड कपडे नसतात किंवा त्यांना खूप छान असं खायला मिळत नाही। कॅडबरीज एक वेळेस आम्ही संपूर्ण अंगणवाड्यांना कॅडबरीज वाटल्या एक वेळेला, आणि हे सगळं आम्ही मुलांच्या समोर करतो किंवा मुलांच्या सहभागाने करतो। आता सुद्धा झोपडपट्टीतल्या मुलांना आम्ही ट्रायसिकल्स ज्या आहेत, 3 चाकी सायकली ज्या आहेत त्या आम्ही गिफ्ट केल्या। तर हे सगळं मी त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं। आणि एक असं आम्ही अजून एक अभिनव उपक्रम इथे स्ट्रॉबेरीमध्ये राबवतो, तो म्हणजे 1 रुपयाची जादू। सेव्ह गर्ल चाइल्ड ह्या विचाराअंतर्गत आम्ही तो एक उपक्रम इथे घेत असतो की स्ट्रॉबेरी फॅमिलीमध्ये, म्हणजे सपोज स्ट्रॉबेरीमध्ये आज 1300 मुलं शिक्षण घेत आहेत, या 1300 मुलांमध्ये जर एखाद्या घरामध्ये मुलगी जन्माला आली तर आम्ही त्या आई वडिलांना आणि त्या आईला ते बोलू शकत नाही पण आजी आणि त्या मुलीचे वडील यांना इथे बोलवतो आणि 1000 रुपयाची FD आम्ही त्या पालकांना सुपूर्द करतो, त्यांचे ते सत्कार करतो, जेणेकरून त्या मुलीचं आनंदाने स्वागत या फॅमिलीमध्ये झालेलं आहे असं आम्ही त्यांना जाणीव करून देतो। आणि ज्या मुलीच्या जन्मामुळे जो प्रश्नचिन्ह उभा राहतो तो कुठेतरी एक आनंदामध्ये परिवर्तित होत असतो। अशा प्रकारे थोडं बहुत एक आनंद देण्याचं काम नक्कीच स्ट्रॉबेरी स्कूल करत असते। असे सगळे उपक्रम मी त्या पेपरमध्ये लिहिले होते की स्ट्रॉबेरी फक्त अभ्यासाव्यतिरिक्त काय करते किंवा
इतर जे डान्स आणि गाणे ह्यांच्याही व्यतिरिक्त मुलांची सामाजिक जडणघडण आम्ही कशा प्रकारे इथे करत असतो आणि म्हणूनच मुलांचं पूर्ण होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी स्ट्रॉबेरी स्कूल ही नक्कीच काम करते. मुलांची परिपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी स्ट्रॉबेरी नक्कीच काम करते हे त्यांना जाणवलं आणि जे 25 लोकांचं पूर्ण ऑल ओव्हर इंडियातनं सिलेक्शन झालं किंवा आपण ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणून त्यातनं सिलेक्शन झालं, त्याच्यात माझंही एक सिलेक्शन यात झालं होतं की आपल्या स्ट्रॉबेरी स्कूलचं याच्यामध्ये सिलेक्शन झालं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे अवॉर्ड आहे हे मला डॉक्टर किरण बेदी यांच्या हस्ते मिळालं आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात अनमोल असा दिवस होता असं मी म्हणेन. डॉक्टर प्रतिभाताई पाटील यांना भेटून आल्यानंतर जो आनंद आम्हाला झाला होता किंवा त्यांना भेटल्यावर आम्हाला जो आनंद झाला होता तितकाच आनंद मला डॉक्टर किरण बेदी यांच्या हस्ते ते अवॉर्ड घेताना सुद्धा झाला.